फजलं भाऊ माझं एक खेळण्याचं दुकान आहे मेन पेठेला, मेन रोडला. हां, कोणत्या चौकात? हनुमान चौकात, म्हणजे दक्षिण मारुती मंदिर पाशी. दक्षिण मारुती बशी. बर फजलं टॉईज म्हणून नाव आहे. फजलं टॉईज म्हणून नाव आहे. बर. पुन्हा दुसरा व्यवसाय, अजून जोड व्यवसाय काय? आरोचं पाणी. आरोचं पाणी म्हणजे बिस्लरी बाटल्या आहे ते 20 लिटरच्या बाटल्या आहे भेटतं. ते बाटले चार. हां, पाणी प्लॅन्ट आहे. पाणी प्लॅन्ट आहे. बरं बरं. आणि दुसरं बरं, जेजुरीमध्ये किती वर्षापासून व्यवसाय आहे तुमचा? आमचा हा 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाली. बरं, तुम्ही बघता का मुलगा बघतो? मुलगा मुलगा बघतो का? बरं आपलं बरं. मदत करतो. बरं बरं. बरं, दुकानाचा काय कॉन्टॅक्ट नंबर तुमचा? आहे ना, हां. 83 किती? 90 83 90 120 120 649. 649. दुकानाचं नाव काय? फजलं टॉईज. काय? फजलं टॉईज. फजलं टॉईज. बरं, म्हणजे मेन पेठामध्ये, मेन पेठेला, मेन रोडला. म्हणजे हे हौदापाशी, हौदा शेजारी. शे नगरपालिकेकडे असतात, शे खाली हवेला लागतो. महाद्वार रोड टच आहे. रोड महाद्वार. हां, श्री मारुती मंदिर. म्हणजे 25 वर्षापासून तुम्हाला दुकानाचा अनुभव आहे म्हणायचं. बरं बरं. आणि जेजुरीची थोडीशी माहिती, म्हणजे यात्रा कधी असते, काय असते, थोडीशी माहिती. आमोशाला समोरची असते. बरं समोरची आमोशा आली. बरं. आणि खंडोबा देवाची आम्ही मानकरी. तुम्ही मानकरी? पानसरी मानकरी. तुम्ही म्हणजे कशाचे मानकरी? पानाचा विडा द्यायचा आमचा मान आहे. पानाचा हां, देवाला खंडेरायाला पानाचा विडा द्यायचा मान. पालखी आली की पानाचा विडा आपला. पालखी आली की पानाचा विडा देऊ शकतो. म्हणजे तुमचा मान आहे, म्हणजे पिढ्यांदाच मान आहे. पिढी जुना. बरं बरं. संपूर्ण तुमचं नाव, म्हणजे तुमचं नाव, वडिलाचं नाव तुमच्या? अल्ताफ जमालभाई पानसरे. अल्ताफ जमालभाई पानसरे. जमालभाई पानसरे. बरं बरं. म्हणजे कोणी जर आलं तर तुमच्याकडे बाबा खेळणे भेटू शकतात, पाण्याच्या बाटल्या भेटू शकतात आराम. म्हणजे कोणी जर एखाद्या दिवस रस्ता विचारला तर तुम्ही हां. दुसरा व्यवसाय म्हणजे शेती, अगर काही दुसरा? थोडी शेती आहे. बुडामध्ये किती भाऊ तुम्ही? आम्ही चौघं भाऊ का? चौघं हे धंदा करतात का व्यवसाय? हां, वेगळे वेगळे. बाकी सर्व्हिसला मी आपला धंदा. बरं बरं. तेच मला, म्हणजे तुम्ही जे खंडोबा देवस्थानचे मानकरी म्हणायचे तुम्ही? पिढ्या शिवाजी महाराज काळापासून. बरं बरं. जुने मानकरी तुम्ही. आम्हाला ते ताम्रपत्र आहे. तुमच्याकडे ताम्रपत्र आहे देवस्थानाचं? देवस्थान. बरं बरं. म्हणजे मुस्लिम असून बी तुमच्याकडे मुस्लिम असून ताम्रपत्र आहे म्हणायचं, देवाचा मान आहे तुम्हाला. बरं बरं, चांगली गोष्ट आहे. नशीब तुम्ही, नाही तुम्ही नशीबवान आहेत. नशीब. हां, नगरीत जन्म घेतला हेच नशीबवान आहे. तेच म्हणालं. प्रति काशी म्हणजे जेजुरी म्हणजे एक दक्षिण काशी म्हणायचं. हां, नगरीत जन्म झाला हेच नशीब आमचं मोठं. तेच म्हणालं. खंडोबाचे तुम्ही मानकरी म्हणजे आज मान भेटणं बी अवघड आहे. तेच म्हणालं. नशीब आमचं. म्हणजे तुम्ही पालखीला जाऊ शकता, तुम्हाला सगळं खाना लावू शकतो. बरं बरं दसऱ्याला बी आम्ही करत असतो. बरोबर. म्हणजे मर्दानी दसरा जास्त देवस्थानाचा ते तुम्ही उत्सव. बरोबर. आता गट बसत नाही एवढ्या 2-4 पिढ्यात, नाही तर पहिल्यापासून गट बी बसत होते आमच्याकडे. तुमच्याकडे घट बी बसत होते? गट बी असायचे नव्हते. बरं बरं बरं. आता हे नवीन पोर बसवत नाही. हां हां. म्हणजे दक्षिण मारुतीपासून तुमचं जवळच म्हणायचं दुकान? 2 मिनिटाच्या अंतर. बरं. ठीक आहे मामू, सांगितल्याबद्दल आभारी आहे तुमचा. हां, बरं, हे यूट्यूबला टाकायलो. हां, आज जर कोणी आलं तर तुमच्या दुकानावर सेल होईल. हां, दुकानावर धंदा तुमचा वाढेल. 2 रुपये तुम्हाला भेटतील. हां, महाराष्ट्रभरातून जितके कुलदैवताला येतात, खंडोबा देवस्थानाला पाया पडायला लोक, हे तुम्हाला बघतील. हां, जर सेवा करायला भेटेल. हां, आमचं भाग्य. तेच म्हणालो. सेवा करणं हे भाग्य. एक वेळेस मामूच्या दुकानाचा मी लांबून बिल्डिंगचं तिकडं हे दाखवतो, दिशा दाखवतो. इकडे मामूचं दुकान आहे. हां, तेच म्हणाल.